यांच्यावरती संपूर्ण प्रकरणामध्ये महत्वाची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. दानिश, तौफिक, रजा मेनन हे सगळे मुलींना अडकवायचे आणि यानंतर निदा ही या मुलींना धार्मिक शिक्षण द्यायची. तर नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील संशयित आरोपींच्या जामीन अर्जावरती आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अजय मिसर हे आज तपास यंत्रणांची बाजू कोर्टाच्या समोर मांडतील. रजा मेमन, शफी शेख, अश्विनी चेनानी, तौसिफ शेख, दानिश शेख, शाहरुख कुरेशी या सगळ्या आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे एकीकडे निदा खान हिच्यावरती ठपका ठेवण्यात येतो आहे. आरोपीं इतकीच निदा खानची भूमिका महत्वाची असल्याचं कळतंय. दुसरीकडे या सगळ्या आरोपींच्या जामीन अर्जावरती सुनावणी होईल. नाशिक धर्मांतराच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण नोटीशीच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. पालिकेने दिलेली 3 दिवसांची नोटीस ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत कारवाईला स्थगिती देण्याची आणि उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. पालिकेचा बुलडोझर चालवण्यापूर्वी हे प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचलंय. आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे. नाशिक धर्मांतराच्या प्रकरणामध्ये मतीन पटेल यांच्यावरती फरार झालेल्या निदा खानला आश्रय दिल्याचाही ठपका आहे. दरम्यान एमआयएम हे सगळं कुणाच्या तरी सांगण्यावरून करतंय आणि यामागे इंटरनॅशनल रॅकेट आहे असा घणाघाती आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते आता माहित नाही. अरे तुमचं नाहीये ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं. हा दुपट्टीपणा जो आहे ना हा त्याच्या अंगलट येणार आहे. मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे, तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे. हे एमआयएम सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करते. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे. हे पूर्ण या देशामध्ये 2 पद्धतीच्या कारवाई केल्या जातात, एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई. म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे त्यांना फंडिंग दिलं जाते. मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव्ह जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं ते सिद्ध झालेलं आहे. ही हिदा खान हिलाही फंडिंग होतं तर हे सिद्ध झालेलं आहे. आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत. किती हिंमत आहे. आणि या संदर्भातली मोठी बातमी आहे. संभाजीनगर महानगरपालिकेनं मतीन पटेल याला अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात आता अंतिम नोटीस दिली आहे. येत्या 24 तासांमध्ये स्वतःहून हे अतिक्रमण पाडलं नाही तर उद्या महानगरपालिका कारवाई करेल असा इशारा महानगरपालिकेनं या नोटीशीच्या माध्यमातून दिलेला आहे. तर महानगरपालिकेने एकीकडे मतीन पटेल यांना नोटीस दिल्याच्या नंतर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि यानंतर पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून अंतिम नोटीस पुन्हा एकदा देण्यात आली आहे आणि येत्या 24 तासांची मुदत मतीन पटेल यांना देण्यात आलेली आहे. जर येत्या 24 तासामध्ये हे अतिक्रमण पाडलं नाही तर महानगरपालिका त्यावरती थेट कारवाई करेल, बुलडोझर चालवेल असा इशाराही देण्यात आलेला आहे. अतिक्रमण करून या जागेवरती ही वास्तू उभारण्यात आली असा महानगरपालिकेचा आरोप आहे आणि याच ठिकाणी निदा खान सोबत तिच्या कुटुंबाला देखील मतीन पटेल यांनी आसरा दिलेला होता. बघूयात पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमधून दुसऱ्या वेळेला वगळण्यात आलंय. ही यादी व्हायरल झाल्याच्या नंतर सुनेत्रा पवार यांनी या संदर्भात आता स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये तांत्रिक आणि क्लेरिकल चूक आहे, ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. पत्रामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार या दोघांच्या नावांचा उल्लेख आहे. मात्र तटकरे आणि पटेल यांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे का आणि यामागे पार्थ पवारांचं या 2 नेत्यांच्या सोबत सुरू असलेलं शीतयुद्ध हे कारण आहे का असाही प्रश्न आहे.
खरंच ही तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक असं केलं जात आहे असाही सवाल आहे. मार्च महिन्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये देखील असाच घोळ झाला होता. आता 28 एप्रिलच्या पत्रामध्ये देखील असाच प्रकार झाल्यामुळे वारंवार या दोन नेत्यांच्या बाबतीमध्ये हे का होतंय, हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, वारंवार ही चूक नेमकी का होते असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तर आयोगाला कळवलेले 13 पदाधिकारी नेमके कोण होते आपण बघतोय. सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, शिवाजीराव गर्जे खजिनदार, पार्थ पवार सरचिटणीस, सुबोध मोहिते सरचिटणीस, जय पवार सरचिटणीस असा उल्लेख आहे, अविनाश आदिक राष्ट्रीय चिटणीस आणि सना मलिक राष्ट्रीय चिटणीस. बातमी आहे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या भवितव्याची. अजित पवार यांच्या मृत्यूच्या नंतर बारामती मतदारसंघाचा वारसदार नेमका कोण अशी चर्चा सुरू होती. 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार नाही असं सुप्रिया सुळेंसह कुटुंबामधले सदस्य सांगतात. मात्र दुसरीकडे पवार कुटुंबामधल्या तिसऱ्या पिढीचे दौरे आणि परस्पर विरोधी वक्तव्य पवार विरुद्ध पवार या लढतीचे संकेत देतात. कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध हा अजूनही कायम आहे. यामध्येच आता युगेंद्र पवार आणि जय पवार हे बारामती अक्षरशः पिंजून काढतायत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार हे मतदारसंघामध्ये रोज दौरे करतायत, भेटीगाठी घेतायत, समस्या सोडवण्यावरती देखील भर देतात. जी व्यक्ती लोकांचे प्रश्न सोडवेल त्याला बारामतीकर साथ देतील असं युगेंद्र पवारांनी म्हटलंय. त्यामुळे 2024 प्रमाणे 2029ला युगेंद्र हे रिंगणामध्ये उतरणार यामध्ये काही शंका नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी देखील बारामती मतदारसंघामध्ये अधिकाधिक वेळ देण्यासाठी सुरुवात केली आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये ते पोहोचतात, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात, जनता दरबार घेऊन प्रश्नही सोडवण्यावरती ते भर देतात. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं ते बोलतात. तर कर्जत जामखेडमधून राजकारणामध्ये जम बसवलेल्या रोहित पवारांची बारामतीमध्ये एंट्री घेण्याची सुप्त इच्छा आहे असंही बोललं जात आहे. आलापीची एक जागा रिकामी झालेली आहे, त्या जागेसाठी अनेक नावांची चर्चा आहे, त्यात तुमचं बी नाव चर्चेत येत आहे. आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही. मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी तिथं कामासाठी असणार आहे असं मला वाटत नाही. मी तुम्हाला फोनवरून पण तेव्हा सांगितलेलं की असं मला तर वाटत नाही. त्याच्यानंतर जयनी पण अशी इच्छा व्यक्त केली की असं आम्हाला कुणालाही नकोय, ही आमची इच्छा पण नाहीये. काल मी सुप्रियाताईंचं स्टेटमेंट पण बघितलं, सुनेत्रा वहिनींचं पण स्टेटमेंट बघितलं, आणि आमची ही कुणाची इच्छा नाहीये असं होईल असं मला तरी वाटत नाही. वेगळे पर्याय असतात, वेगळे मार्ग आपण शोधू शकतो. कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी पवार विरुद्ध पवार हे माझ्याकडून तरी होऊ देणार नाही असं सांगून कुटुंब एक असल्याचा संदेश दिला. हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा. मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळेसही मी होऊ देणार नव्हते. पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही आणि जे झालं गंगेला वाहिलं. पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही. सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल ती कुठल्याही पवाराच्या विरोध, ज्याचं आडनाव बाई आबांची जी नातवंड असतील, आता नाही तर दुसरा कोणतरी पवार पाठवायचे भारतीय जनता पार्टी, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांची मुलं आणि नातवंड आहेत, त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला भाजपच्या नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जातेय. मध्य प्रदेशामधल्या एका नेत्यानं पदभार स्वीकारण्यासाठी 500 गाड्यांचा ताफा नेलाय. उज्जैन ते भोपाळपर्यंत शेकडो गाड्यांचा ताफा ते घेऊन पोहोचले. पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ते हा शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले. शक्ती प्रदर्शनही त्यांनी केलेलं आहे. सौभाग्यसिंग ठाकूर यांनी मोदींनी काल ज्या पद्धतीने आवाहन केलंय त्यालाच हरताळ फासलेला दिसून येतोय. त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना पेट्रोल आणि डिझेल काटकसरीनं वापरा, जपून वापरा असं आवाहन करतायत. दुसरीकडे भाजपचे नेतेच या आवाहनाला केराची टोपली दाखवताना दिसतायत आणि 500 गाड्यांचा ताफा घेऊन उज्जैन ते भोपाळ असा त्यांनी प्रवास केलेला आहे. पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी हे शक्ती प्रदर्शन केलंय. अजय धनजे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात याविषयी. अजय, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संपूर्ण जनतेला काटकसर करण्याचा सल्ला दिलेला आहे. परदेश दौरे टाळा, सोनं खरेदी कमी करा आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं आव्हान आहे म्हणजे ते पेट्रोल आणि डिझेलची खपत जी आहे ती कमी करा आणि सार्वजनिक वाहनांचा वापर करा. मात्र पंतप्रधानांच्या या आव्हानाला भाजपच्याच एका नेत्याकडून मध्य प्रदेशमध्ये छेद देण्यात आलेला आहे आणि समग्र शिक्षा अभियानाच्या पाठ्यपुस्तकाच्या महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी जवळपास 400 ते 500 गाड्यांचा ताफा काढून आणि पेट्रोल आणि डिझेलची नासाडी करून हा नेता पदभार स्वीकारायला गेलेला आहे. आणि भाजपचा नेता सौभाग्यसिंग ठाकूर त्यांचं नाव आहे आणि त्यांनी जवळपास शेकडो गाड्यांचा ताफा काढून पदभार स्वीकारलेला आहे. खरं तर उज्जैन ते भोपाळपर्यंत ही मोठा रोड शो काढून शक्ती प्रदर्शन करून त्यांनी पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. पंतप्रधान एकीकडे देशाचे जे डॉलर आहे परकीय चलन वाचवण्याचं आवाहन करतात. दुसरीकडे अगदी या दृश्यांमधून आपण ते बघू शकतो की कशा पद्धतीने हे शक्ती प्रदर्शन झालेलं आहे. धन्यवाद माहितीसाठी. आणि आताची एक मोठी बातमी आहे. नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एक महत्वाची बातमी आपण बघतोय. नीट 2026 साठीची परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. नीटच्या परीक्षेसाठी खरं तर मुलं वर्ष मेहनत करतात. मात्र यंदाच्या वेळेला होणारी नीटची जी परीक्षा आहे ती तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. तर या संदर्भामध्ये परिपत्रक देखील निघालेलं आहे. भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील. भारती, ही परीक्षा रद्द झाली आहे, काय नेमकी कारणं आहेत? परीक्षा नेमकी कधी घेतली जाईल? खरं तर एक अभूतपूर्व आणि मोठा असा निर्णय म्हणावा लागेल. देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांनी 3 मेला जी नीटची परीक्षा दिली होती, मेडिकल एंट्रन्सची परीक्षा दिली होती, ती आता नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. खरं तर अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा यासाठी मोठा दबाव आणला जात होता, कारण त्याबद्दलचे बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. एकदा परीक्षा झाल्यानंतर असं उघड झालं होतं की अनेक विद्यार्थ्यांना साधारण 42 तास आधीच नीटची प्रश्नपत्रिका मिळाली होती. त्यामुळे पेपर फुटला की काय अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली होती. त्याबद्दल आज ही प्रेस नोट काढेपर्यंत परीक्षा घेणारी जी नीटची एजन्सी आहे त्यांच्याकडनं काहीही आली नव्हतं, ज्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी असं म्हटलं जातं. मात्र आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण नीटच्या परीक्षेच्या वेळी काय घडलं, 3 मेचा जो पेपर होता त्याच्यावेळी नक्की काय घडलं याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज लावलेल्या आहेत. मात्र पारदर्शकता असावी. देशातली सगळ्यात मोठ्या परीक्षांपैकी एक असलेली ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या बाबतीत पारदर्शकता असावी म्हणून आपण 3 मेला घेतलेली परीक्षा रद्द करत आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. त्यामुळे खरं तर देशातल्या सगळ्या पालकांसाठी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि मोठी अशी ही बातमी आहे की वारंवार जे आरोप गेल्या 3 दिवसांमध्ये झाले होते, 42 तास आधी पेपर मिळाल्याचे आरोप केले गेले होते, अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याचं सांगितलं जात होतं. यात अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतली होती. काही तासांपूर्वी स्वतः राहुल गांधी यांनी ट्विट टाकलं होतं की आता नीटची परीक्षा म्हणजे जी मेडिकलची सीट आहे ती विकली जाते की काय, अशा पद्धतीने विरोधी पक्षांकडनं
आरोप केले जात होते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नीटची परीक्षा जी की देशातला प्रत्येक मेडिकल ऍस्पिरंट देत असतो ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, जी 3 मेला मुलांनी खरं तर दिलेली आहे. यात आता खूप मोठा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या काही मुठभर मुलांना त्याचा फायदा झाला होता त्या फायद्यासाठी आता देशातले सगळे मुलं सफर करणार आहेत, त्यांना सगळ्यांना परत एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. अगदी भारती, तुम्ही म्हणता तसं अनेकांचं खरं तर पुढे जाऊन या सगळ्या विषयीचं स्वप्न असतं आणि त्या दृष्टीनं नीटची परीक्षा अत्यंत महत्वाची असते. मात्र साधारणपणे किती विद्यार्थ्यांना या सगळ्याचा फटका बसू शकतो, पुन्हा एकदा या सगळ्याची तयारी करावी लागू शकते? खरं तर यामिनी आपण अगदी बेसिक विचार केला तरी मी तुला सांगते की 12वीची परीक्षा आपल्या राज्यात महाराष्ट्रात साधारण 14 लाख मुलं देत असतात. अगदी आपण 50-60% मुलं ज्यांना मेडिकलला जाण्याची इच्छा आहे त्याचाही विचार केला तरी 8-9 लाख तर केवळ महाराष्ट्रात मुलं असतात जे नीटची परीक्षा देत असतात, नीटच्या परीक्षेसाठी अपेअर होत असतात. हीच परिस्थिती देशातल्या प्रत्येक राज्यात आहे. प्रत्येकाला ज्याला इच्छा आहे मेडिकलला जाण्याची त्या सगळ्यांसाठी नीटची परीक्षा अनिवार्य असते. ज्यांनी बायोलॉजी घेतलेलं असतं 11वी-12वीसाठी त्या सगळ्यांसाठी नीटची परीक्षा अनिवार्य असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी एकदा पेपर दिलेला आहे आणि असं असताना त्यांना आता नीटची परीक्षा पुन्हा एकदा द्यावी लागणार आहे. अत्यंत महत्वाचा, मी जसं म्हटलं सुरुवातीला की अभूतपूर्व असा, याचाच अर्थ आपल्याला कळत आहे की ज्या पद्धतीचे आरोप होत होते, ज्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या त्या पद्धतीने कुठेतरी काहीतरी नीटच्या परीक्षेमध्ये असं सांगितलं जात होतं की प्रिंटिंग प्रेस च्या माध्यमातून तर काही झालेलं नाही ना, तर अशा पद्धतीने काहीतरी झालं आणि ज्याचा आता तपास होणार आहे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज कडून. अगदी भारती, तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आणि या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे, आपण बघूया ते काय म्हणतात. 281 प्रश्न असलेल्या गेस्ट पेपरमधील 131 प्रश्न हे जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर येत असतील तर 2024 प्रमाणे यंदाही परीक्षेमध्ये पैशांचा मोठा खेळ झालाय हे स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील असाच प्रकार घडला. SRPF परीक्षेच्या संदर्भामध्ये असंच घडलेलं होतं. ठराविक दलालांच्या पैशांच्या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं हे योग्य नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे, कठोर कारवाई देखील करावी ही विनंती रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे एक मोठी बातमी आपण बघतोय. नीट 2026 ची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आलेली होती, मात्र ही परीक्षा पेपर फुटीच्या काहीशा कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. एक अभूतपूर्व असा निर्णय ज्याचा फटका संपूर्ण देशभरामध्ये होणार आहे. केंद्राच्या मंजुरीच्या नंतर हा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा खरं तर सगळ्याच विद्यार्थ्यांना या रद्द झालेल्या परीक्षेचा मोठा फटका बसणार आहे. पुन्हा एकदा त्यांना तयारी करावी लागेल या सगळ्याची. मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट, जो मुद्दा रोहित पवार यांनी मांडलेला आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देखील गेल्याच आठवड्यात SRPFची जी परीक्षा होती त्यामध्ये देखील काही खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकातले प्रश्न हे जसेच्या तसे छापण्यात आलेले होते. 80 पेक्षा जास्त ते प्रश्न होते. त्यामुळे पेपर फुटीमुळे अशा पद्धतीनं नीट सारखी मोठी परीक्षा रद्द करायला लावण्याची नामुष्की ही ओढवलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या मार्फत आता चौकशी देखील केली जाणार आहे. 42 तास आधीच अनेक विद्यार्थ्यांकडे याबद्दलचा पेपर आलेला होता. त्यामुळे नेमकं परीक्षेत काय येणार आहे हे विद्यार्थ्यांना आधीच कळलेलं होतं. त्यांनी त्या पद्धतीची तयारी केलेली होती. त्यामुळे जे प्रामाणिक विद्यार्थी होते त्यांच्यावरती या सगळ्याचा मोठा फटका बसू शकत होता आणि याच सगळ्या कारणामुळे नीट 2026 ची ही जी परीक्षा घेण्यात आली होती 3 मे रोजी, ती आता रद्द करण्यात आलेली आहे. सीबीआय तर्फे या सगळ्याची चौकशी केली जाणार असल्याची देखील माहिती मिळते.
मात्र ज्या कुठल्या यंत्रणा यासाठी काम करतात त्या सगळ्यांची पारदर्शकपणे चौकशी व्हावी आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नांसोबत खेळ होणाऱ्या या सगळ्या घटनांवरती काहीतरी कारवाई व्हावी अशी सूर्यवंशी क्लासेसचे राजीव सूर्यवंशी सर आपल्यासोबत आहेत. राजीव सर, कसं बघताय या निर्णयाकडे? आणि तुम्हाला अर्थातच माहिती असेल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर मुलं याचा अभ्यास करत असतील तर कशा पद्धतीने त्यांच्यावरती या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो आता? हॅलो मॅडम, खरं तर हा अमानुष प्रकार आहे. याला तुम्ही मानवता म्हणू शकत नाही, कारण आम्ही आज 30 वर्षांपासून नीटच्या ट्रेनिंग घेतोय आणि मुलं काही तर 3-3 वर्षापासून याची तयारी करत आहेत. बरोबर. आणि याला सर्वस्वी दोषी मी NTA ला मानतो आणि याच्या मागे राजकारण्यांचा सुद्धा हात असेल कदाचित. राजूजी, अगदी काही क्षणांसाठी थांबवते. सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत. सुप्रियाताई, जसं मागच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये झालं होतं परीक्षेमध्ये, तसंच आता थेट नीटच्या परीक्षेमध्ये झालंय आणि नीटची परीक्षा रद्द करायची वेळ आली आहे. अरे धक्कादायक आहे. 22 लाख मुलं बसली आहेत या परीक्षेला आणि अशा परिस्थितीत एवढं तंत्रज्ञान असताना एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आपण जग कुठे चाललंय तंत्रज्ञानात याच्याबद्दल चर्चा करतोय आणि दुसरीकडे एक पेपर फुटतो. 22 लाख मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एखादी म्हणजे मी एक आई राहिलेली आहे, म्हणून मला माहितीये की एक छोटी ना छोटी परीक्षेत एका साधारण कुटुंबामध्ये जिथे शिक्षणाला खूप महत्व असतं, म्हणजे पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड असते त्याच्यात, त्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न असतो आणि इतका हलगर्जीपणा जर सरकार आणि त्या यंत्रणेच्या मधून येत असते ते अतिशय दुर्दैवी आणि याचा मी जाहीर निषेध करते. सुप्रिया, या संदर्भात रोहित पवारांनी पण काही वेळापूर्वी ट्विट केलंय, जसं मागच्या वेळेला SRPFच्या परीक्षेमध्ये झालेलं होतं. 80-85 प्रश्न जसेच्या तसे कुठल्या तरी खासगी प्रकाशनाचे छापले होते, तसंच आता नीटच्या परीक्षेमध्ये होतंय. विद्यार्थ्यांच्या सगळ्याच भवितव्याची आणि सगळ्या मेहनतीची राखरांगोळी होतीये. हो, अर्थातच. आठवीची म्हणजे शिक्षणाची न्यू एज्युकेशन पॉलिसी या सरकारने आणली, त्याच्यातून तर फार क्रांती घडलीच नाही, पण क्रांती घडली तर सोडा, पण मुलांचं आयुष्य सोपं होणं याच्यातून, एवढ्या उन्हातानातून 22 लाख मुलं तिथे कष्ट करून जातात, मुलांचे पैसे खर्च होतात, वेळ वाया जातो आणि त्या कुटुंबातले तुम्ही बघताय, कालच प्रधानमंत्र्यांनी एक मोठं स्टेटमेंट केलंय की सगळ्या गोष्टींची कपाती करा. एकीकडे कपात पण करायची, पेपर फुटतो, सामान्य माणसांनी जगायचं कसं या देशात? आणखी एक याच्याबद्दलचा एक प्रश्न आहे सुप्रियाताई, तो म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये 2024 प्रमाणे यंदा देखील पैशांचा मोठा खेळ झाला असे देखील आरोप होत आहेत, ज्याच्यामुळे ही पेपर फुटी झाल्याचं बोललं जात आहे. पण पैशाचा खेळ म्हणजे कोण करताय? मग ईडी आणि CBI अखंड विरोधी पक्षाच्या विरोधात लावतात, त्याच्याऐवजी यांच्या मागे लावा ना, मग कळू तरी दे. त्यांचा नाहीतर ते वॉशिंग मशीन मध्ये क्लीन शीटच देतात नेत्यांना. त्याच्यापेक्षा जिथे प्रॉब्लेम आहे नुसता आरोप करून प्रश्न संपत नाही. सरकारने नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे या विषयाची. सुप्रियाताई, जसं तुम्ही म्हणालात की आई म्हणून, पालक म्हणून देखील तुम्ही तुमची भूमिका मांडलीत, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या केंद्रावरती जायला अगदी 2 मिनिटाचा जरी उशीर झाला तरी त्याला आतमध्ये सोडलं जात नाही, त्याला पेपर देऊ दिला जात नाही. आणि असं असताना जेव्हा यंत्रणांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती घोळ होतात किंवा भ्रष्टाचार होतात किंवा जे काही होतं आणि त्याचा परिणाम जसं तुम्ही म्हणालात 22 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांवरती होतो, तेव्हा काय रिॲक्ट व्हायचं याकडे? रिॲक्ट नाही, सरकारची जबाबदारी आहे ही. एरवी एवढे मोठे मोठे कार्यक्रम करत सगळे फिरतात, जेव्हा म्हणजे एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला भारतात मिळालंय, राज्यात मिळालंय, मूलभूत सुविधा जर मुलांना मिळणार नसतील आणि कुणासाठी एखादे आई वडील कुणासाठी एवढे कष्ट करतात? तर मुलांसाठीच ना. आपलं आयुष्य गेलं तर गेलं, पण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य मेरिटवर मिळावं याच्यासाठीच तर शिक्षण देतो ना आपण, आणि ते पारदर्शक व्हावं एवढीच मापकापेक्षा. सुप्रियाताई, मागच्या वेळेला SRPFच्या संदर्भात तुम्ही देखील ट्विट केलेलं होतं, तुम्ही त्याबद्दल माध्यमांच्या समोर बोलला देखील होतात. आता अशा पद्धतीचा निर्णय आल्याच्या नंतर काही पावलं उचलली जाणार आहेत? माननीय मुख्यमंत्री हे आता आसामला शपथविधीत व्यस्त आहेत. मी त्यांना तातडीने पत्र लिहिणार आहे आणि सांगणार आहे की आता हे शपथविधी होत राहतील, पण आज 22 लाख मुलांना
माननीय मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा. खराच संबंधित माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या यंत्रणा चांगलं काम करते. मी विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणाले. त्याच्यामुळे त्यांना माझी एक पालक म्हणून, तेही एक पालक आहेत, मीही एक पालक आहे, कधीतरी राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी अशा गोष्टीत मुलांच्या हितासाठी एकत्र येऊन आम्ही चर्चेचे मार्ग काढले पाहिजेत. अगदी, अर्थातच. आणि इथून पुढे अशा भयंकर गोष्टी होऊ नयेत आणि इतका मोठा फटका विद्यार्थ्यांना असेल किंवा कुणालाच असेल सहन करावा लागू नये, ही देखील माफक अपेक्षा आहे. तुम्ही अर्थातच हे तर असं होतात कामा नये. हे झालं याचाच मी जाहीर निषेध करते. कारण का मी पुन्हा तेच पॉइंट रिपीट करते की AI एवढं तंत्रज्ञान असताना एकीकडे आपण काश्मीर टू कन्याकुमारी बँकिंग मध्ये आपण तंत्रज्ञान आणलं, जगामध्ये आधार कार्ड, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशाला आधार कार्ड दिलं. त्या काळापासून यंत्रणात सुधारणा झाली आहे ना. आता एवढं मोबाईल आलाय, टेक्नॉलॉजी आलाय, तशा सिस्टम झाल्यात ना. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार करतंय काय? करोडो रुपये तुम्ही खर्च करता जाहिरातींवर, तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर. आमच्या मूलभूत सुविधा आणि शिक्षणावर कधी फोकस करणार आहे सरकार? अगदी अगदी. सुप्रियाताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे बोललात, भूमिका देखील मांडलीत आणि अर्थातच या सगळ्याविषयी तुम्ही देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहात. खूप खूप आभार, तुम्ही बोललात यासाठी. याच विषयी बोलूया. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत आहेत. अतुलजी, जसं मागच्या वेळेला महाराष्ट्रात SRPFच्या परीक्षेमध्ये झालं होतं, त्याच्यापेक्षा भयंकर असं काहीतरी आता नीटच्या परीक्षेच्या संदर्भात झालेलं आहे. हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे. नीट सारख्या एवढ्या महत्वाच्या परीक्षेमध्ये सातत्यानं पेपर फुटणं आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी लोकांचेच इन्व्हॉल्वमेंट निघत असतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. मुलं तयारी करतात. आता ज्या मुलांनी सिरियसली तयारी केली असेल त्यांची मानसिकता आता काय असेल? नवीन परीक्षा, नवीन तयारी, नवीन मानसिक तयारी, पॅरेंट्सची तयारी, या सगळ्या गोष्टींचा असं फरक जो आहे तो साधारण गरीब विद्यार्थी जो मेहनतीनं पुढे येण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर पडत असतो. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार HRD मिनिस्ट्री आहे. HRD मिनिस्ट्रीचा याच्यावर अंकुश नाही आहे का? त्या मंत्र्याला त्या पदावर येण्याचा काय अधिकार आहे? त्यांनी इमिजिएट रिझाईन केलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे, इमिजिएट रिझाईन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय सिस्टमवर प्रेशर येणार नाही. पण नरेंद्र मोदींच्या याच्यात तर काय, बलात्कार करा, चोऱ्या करा, करप्शन करा, पुलं पडले तरी चालतात, पोरांचे भविष्य खराब झाले तरी चालतात, पण राजीनामा देण्याची पद्धत नाही आहे, जबाबदारी घेण्याची पद्धत नाही आहे. जबाबदारी जनतेने घ्यायची. अगदी. अतुलजी, धन्यवाद, तुम्ही बोललात यासाठी. तर सूर्यवंशी क्लासेसचे संचालक राजीव सूर्यवंशी सर देखील आहेत, जे खरं तर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. अनेक विद्यार्थ्यांचे अनुभव देखील त्यांच्या गाठीशी आहेत. राजीव सर, कसं बघायचं या निर्णयाकडे आणि आता विद्यार्थ्यांना नेमका काय परिणाम किंवा काय आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं? मॅडम, 2024 मध्ये ज्यावेळेस या घटना झाल्या होत्या त्यावेळेसच पालक, शिक्षक आणि आमच्यासारखे कोचिंगवाले आणि विद्यार्थी अक्षरशः हतबल झाले होते. आणि आता एकदा नीटची परीक्षा झाली तर सर्वजण सुटकेचा श्वास सोडतात की आता आपण फक्त निकालाकडे डोळे लावू. बरोबर. आणि निकाल येण्याच्या आधी जर समजा एक 4 दिवसामध्ये अशी बातमी येत असेल की तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, मी तर म्हणतो हा फार मोठा सेटबॅक आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये. आता मी मॅडमचं ऐकलं, पुन्हा अतुल लोंढे पाटलांचं भाषण ऐकलं. मला फक्त सगळ्यांना एकच हात जोडून विनंती करायची मॅडम तुमच्या माध्यमातून की तुम्ही तुमच्या विधानसभेमध्ये याच्यावर चर्चा करा. तुम्हाला जवळपास 3.5 लाख विद्यार्थी आज महाराष्ट्रातून बसत आहेत नीटच्या परीक्षेला आणि त्याच्यामध्ये त्याच रेशोमध्ये जर घेतला तर 10-12 लाख लोक याच्यामध्ये एंगेज आहेत. त्यांच्या व्यवस्थेमध्ये, कोचिंगमध्ये, पालन पोषणामध्ये जर एवढ्या विद्यार्थी आणि पालकांचं जर तुम्ही नाराजी करत असाल तर अक्षरशः आपला जो महाराष्ट्र आहे तो पुढे चाललाय का मागे चाललाय मला कळत नाहीये. आणि जर NTA याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर का बरं याच्यावर कारवाई होत नाही? आमच्यासारख्या सामान्य एका कोचिंगवाल्यांची ही एक माफक अपेक्षा आहे की त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये. कारण जर पेपर फुटत असेल मॅडम तर याच्यामध्ये 100% NTAचा हात आहे. राजीवजी, जसं आता अतुल लोंढे पण म्हणाले की नीटचे पेपर फुटण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये किंवा मग अगदी काही वेळापूर्वी रोहित पवारांनी देखील ज्या पद्धतीने आरोप केलेले होते
की या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैशांचा बाजार केला जातो आहे वगैरे, तर याकडे देखील तुम्ही कसं बघताय? म्हणजे हे सगळं यांचं होत राहील, पण इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचं नुकसान होणं आणि ते वारंवार होणं. अगदी अगदी बरोबर बोलता मॅडम तुम्ही. कारण पैशाचा कुठंतरी गंध येतो इथं. याच्यामध्ये आर्थिक उलाढाल आहे, निश्चित आहे. फक्त याच्यात सगळ्यात मोठं नुकसान मॅडम सामान्य विद्यार्थ्याचं झालंय. आमच्याकडे ज्यावेळेस विद्यार्थी येतो खेड्यापाड्यातून, गावखेड्यातून, बऱ्याच ते कर्ज काढून विद्यार्थी आमच्याकडे येतात मॅडम. इथं राहणे, त्यांचं हॉस्टेल, मेस आणि कोचिंग या सगळ्यांमध्ये एवढा प्रचंड त्यांच्यामध्ये खर्च होतो. तरी सुद्धा त्यांना एक अपेक्षा असते माफक की माझा मुलगा MBBS ला BAMS ला कुठंतरी लागल. आणि ते आता अपेक्षेनं बसले होते की आता एक 10-15 दिवसामध्ये आमचे निकाल येतील आणि आम्ही त्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्याला पुढचं शिक्षण देऊ. पण आज हा रिझल्ट, मी आज बाहेर आहे थोडासा, मी ऐकल्याबरोबर मला काय बोलावं ते कळत नाहीये. आम्ही वर्षभर मेहनत करतो मॅडम, 8-8 घंटे शिकवतो आम्ही मॅडम. बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमच्या विद्यार्थ्यांवर एवढा मोठा जर हे आघात होत असेल, मानसिक सेटबॅक आहे मॅडम. बरोबर. तुम्ही आर्थिक त्यांना पाठबळ देऊ शकता, पण मानसिक कसं देणार? त्यांचं खच्चीकरण होत आहे. बरोबर. काय गॅरंटी आहे पुन्हा परीक्षा घेतल्यानंतर पेपर फुटणार नाही? कोण गॅरंटी देणार आहे? याची गॅरंटी कोण देणार आहे? अगदी राजीवजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी. आणि यानंतर आपण IIB क्लासेस चे संतोष पाटील सर आपल्यासोबत आहेत नांदेडवरून, त्यांच्याशी बोलूयात. संतोष सर, एक मोठा निर्णय आहे खरं तर. पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा जी झालेली आहे ती आता रद्द केली गेली आहे आणि आता पुन्हा एकदा ती परीक्षा घेतली जाईल. हो सर, हो मॅडम. तर मला वाटतं की ही जी परीक्षा डबल होते, एकतर कसे ज्यांना चांगले मार्क आलेले आहे, ज्यांनी भरपूर मेहनत केलेली आहे, वर्षभर चांगली मेहनत केलेली आहे, त्यांना मला वाटतं जास्त मानसिक धक्का बसणार आहे. बरोबर. आणि जसं आता एका प्रवक्त्याने सांगितलं की आता हे पुन्हा गॅरंटी काय की पेपर न फुटण्याची गॅरंटी कोण देणार आहे? एक तर जे मुलं आहेत बाहेर गाऊन इथं शिकायला आलेले असतात, जसं नांदेड आहे, लातूर आहे किंवा वेगळ्या शहरामध्ये मुलं शिकतायत. आणि यावेळेस काय होतं की मुलाची जी मानसिकता आहे, घरचे सुद्धा परेशान होतील. त्याच्यामध्ये राहणं असेल, खाणं असेल, त्या ठिकाणी पुन्हा आर्थिक संकट आहे. आताच जसं बऱ्याच गोष्टीचं संकट आहे, तर हे संकट मुलावर येऊ शकतं आणि त्याच्यामुळे जे मानसिक खच्चीकरण एक होऊ शकतं. असे जर पेपर फुटत जर राहिले तर मुलं पुढे परीक्षा देणार, नीटची परीक्षा कशी देणार आहे? म्हणजे पुढे परीक्षा देणार आहे याच्यामध्ये विश्वासार्थ संपून जाईल ना मुलामध्ये. बरोबर. गेल्या वर्षी जो पेपर टफ काढला आणि पेपर टफ काढल्यामुळे बरेच मुलं की बाबा आपल्याच्यानं होऊ शकत नाही. यावर्षी पेपर कसा तरी व्यवस्थित मॉडरेट लेवलचा पेपर काढला, मुलांनी चांगल्या प्रकारे तयारी केली. पण पुन्हा ही जर बातमी ऐकली तर मुलांना, बऱ्याच मुलांना धक्का बसतोय की बाबा हे पुन्हा डबल कसं काय, पुन्हा मला तोच पेपर देणे, पुन्हा प्रॅक्टिस करणे. त्याच्यामध्ये ती जी एनर्जी सुरुवातीला असते ती एनर्जी याच्यामध्ये राहत नाही. बरोबर. त्याच्यामुळे मुलांचं जे मानसिक खच्चीकरण होत आहे, हे मानसिक खच्चीकरण फक्त विद्यार्थ्याचं नसून पालकाचं सुद्धा आहे. अर्थात याचं सुद्धा मला वाटतं, कारण ही एकच परीक्षा आपण घेतोय नीटची, ती पण व्यवस्थित होत नाही. तर मला वाटतं कुठेतरी ह्या अशा मोठ्या परीक्षेसाठी सर्व सरकारनं असेल, यंत्रणेनं असेल, याचा गांभीर्याने विचार करून त्या परीक्षेची पूर्वनियोजित पूर्ण पेपर कसा लीक होतं हे तर म्हणजे एक फेल्युअर आपण म्हणू शकतो सिस्टमचं. अर्थात अर्थात. हा, तर त्याच्यावर व्यवस्थितपणे काम करणं गरजेचं आहे. अगदी. मला वाटतं परीक्षा आता त्यांनी जे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला घ्यावे लागणार आहे, मानसिकता मुलांची बनवावी लागणार आहे, त्याप्रमाणे आपण तयारी करूच. पण मला वाटतं ह्या घटना वारंवार होऊ नये, कारण मुलं त्यांची परिस्थिती असेल, की आर्थिक असेल, सामाजिक असेल, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून ह्या परीक्षेची तयारी करतायत. तर मला वाटतं ह्या थोडंसं, कारण मुलं हे पूर्ण मेहनतीनं हे 2 वर्ष मेहनत करून मुलं ही परीक्षा देत आहेत. बरोबर. हा, तर मला वाटतं ह्या गोष्टीकडे थोडंसं गांभीर्याने मीडिया, आपल्यासारखं मीडिया पाठिंबा देतोय, पण ऍज अ पॅरेंट म्हणून सुद्धा मुला म्हणजे पॅरेंटला सुद्धा त्या पॅरेंटचं सुद्धा खच्चीकरण होते. मला वाटतं ह्या गोष्टीकडे थोडंसं गांभीर्यानंच बघण्याची गरज आहे. संतोषजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी. तर नीटची परीक्षा रद्द झालेली आहे, पुन्हा एकदा ती परीक्षा घेतली जाणार आहे आणि हा निर्णय आल्याच्या नंतर नवी दिल्लीमध्ये सध्या काँग्रेस आक्रमक झालेली आपण बघतोय. राहुल गांधींनी देखील काही वेळापूर्वी ट्विट केलेलं होतं आणि याच संदर्भात युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि
आंदोलन केलं जात आहे. नवी दिल्लीमधली ही दृश्य आपण बघतोय काँग्रेसच्या आंदोलनाची. अभूतपूर्व असा खरं तर हा निर्णय झालेला आहे. पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे 3.5 लाख ते 4 लाख विद्यार्थी यांनी नीटची परीक्षा यंदाच्या वेळेला दिलेली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली ही नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पुन्हा एकदा ती परीक्षा होणार आहे. पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही किंवा परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही असं जरी सरकारकडून सांगण्यात आलेलं असलं तरी विद्यार्थ्यांची जी मानसिक अवस्था असणार आहे किंवा विद्यार्थ्यांवरती या सगळ्याचा जो परिणाम, जो आघात होणार आहे, याची भरपाई नेमकं सरकार कसं देणार किंवा याची भरपाई नेमकं या ज्या पोखरलेल्या यंत्रणा आहेत त्या कधी देणार आहेत, कसं देणार आहेत, या सगळ्याचं उत्तर हे बघणं देखील महत्वाचं राहील. सीबीआयच्या मार्फत आता या सगळ्या पेपर फुटीच्या संदर्भातली चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय आणि नीटच्या परीक्षेची नवीन तारीख ही लवकरच जाहीर केली जाणार आहे. सर, जिस तरीके से 2024 में नीट पेपर लीक हुआ, अभी पेपर लीक हुआ, हर साल पेपर लीक हो रहा है और प्रधानमंत्री और धर्मेंद्र प्रधान बने हुए हैं जो इस बार अगर उन्हें ये एक्सेप्ट करना होगा, उन्हें इस्तीफा देना चाहिए. इस तरीके से विश्व गुरु बनाएंगे वो. विश्व गुरु बनाने के कवायद में पेपर लीक हो रहा है. सिर्फ राजस्थान में नहीं, बिहार में पेपर लीक हो रहा है, यूपी में पेपर लीक हो रहा है, हर जगह पेपर लीक हो रहा है. और हम स्टूडेंट हैं और स्टूडेंट होने के नाते अगर हम अपनी आवाज उठा रहे हैं तो देख रहे हैं किस तरीके से जो पुलिस बल का इस्तेमाल किया जा रहा है. क्या मतलब इस तरीके से आप देश में शिक्षा की बहाली आप देख रहे हैं. शिक्षा दिन प्रतिदिन बदहाल हो रखा है. थैंक यू. तर दिल्लीमधून सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे सोमेश, आणि आंदोलन देखील होत आहे या नीट परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात. एनएसयूआयने आता आंदोलन सुरू केलेलं आहे. एनएसयूआयचं कार्यालय दिल्लीतील जिथे आहे त्याच ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि एकंदरीत सध्या नीटची परीक्षा क्या जानेंगे मेडिकल की पढ़ाई और आईआईटी नेट जेआरएफ का पेपर लीक हुआ किस तरीके से. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊयात. सोमेश, हे आंदोलन आपण बघतोय बॅरिकेटिंग वरती आंदोलक चढलेले आहेत. आता या ठिकाणी एनएसयूआयचं कार्यालय आहे आणि आता एनएसयूआय कडून हे आंदोलन यासाठी जाहीर केलं गेलं कारण नीटची परीक्षा रद्द केलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या वर्षी सुद्धा नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा घेण्यात आली. अनेक गोंधळ या सगळ्या नीट परीक्षेदरम्यान झाले होते. ते नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये काही विद्यार्थी गेले. तर आता सुद्धा यंदाच्या वर्षी सुद्धा एक अशा स्वरूपाचा पेपर लीकचा प्रकार हा नीटच्या बाबतीमध्ये घडलाय आणि वारंवार नीटच्या परीक्षेच्या बाबतीत असे प्रकार का घडतात या विरोधामध्ये जसा विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे त्यानुसार विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने एक सरकारला घेरण्याची संधी म्हणून देखील या प्रकरणाकडे पाहिलेलं आहे. कारण गेल्या वर्षी सुद्धा हा विषय काँग्रेसच्या वतीने लावून धरण्यात आला होता आणि यंदाच्या वर्षी सुद्धा आता आपण पाहतोय की जशी नीट परीक्षेच्या बाबतीत निर्णय झालेला आहे त्यानंतर लगेच तातडीने काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू झालेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण शिक्षण गोंधळ समोर आले होते. तेव्हा सुद्धा सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्यांनी या संदर्भामध्ये काही रिकमेंडेशन करायच्या होत्या आणि एनटीएच कडून असे पेपर लीकचे प्रकार वारंवार का घडतात किंवा या सगळ्या मागची कारण काय हे शोधण्याचा प्रयत्नही झाला होता. तिथेही एफआयआर दाखल झाले होते. त्या बाबतीतही अनेक सीबीआयने दिल्ली पोलिसांनी तपास केला होता आणि आता सुद्धा हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलेलं आहे. परंतु नीटच्या परीक्षेसाठी असंख्य विद्यार्थी, लाखो विद्यार्थी खूप तयारी करतात आणि अत्यंत काठिण्य पातळी असलेली कटऑफच्या बाबतीतची अशी परीक्षा आहे. कारण खूप कमी जागा आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रातल्या असतात आणि त्या कमी जागांसाठी जास्त विद्यार्थी तयारी करत असतात आणि त्या परीक्षेच्या बाबतीत अशा प्रकार घडतायत. त्यामुळे विश्वासार्हतेलाही कुठे ना कुठेतरी तडा जातोय आणि या सगळ्यामध्ये सरकारच्या विरोधात म्हणून एक प्रकारचं आंदोलन विरोधी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडून आता केलं जाते. अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहिती.
तर या घडामोडींवरती आपलं लक्ष राहील. तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.